पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात भटकंतीचे, आणि आमची भटकंती म्हणजे स्थान दर्शन. दंडवत प्रणाम मंडळी, मी मोहन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याच महानुभाव यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये. आज आपण जाणार आहोत निसर्ग सौंदर्य आणि ॲडव्हेंचर ह्याची जोड असलेले स्थान करण्यासाठी, ते म्हणजे श्री क्षेत्र सायगावन येथे. चला तर मग जाऊयात आपण आज स्थान दर्शन करण्यासाठी. दंडवत. आपण येऊन पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र सायगावन येथे. हेच ते मंदिर आहे जिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान आहे. चला तर बघ आपण स्थानवंदन करूयात आणि विडावसरही करूयात. भाविक भक्तगण हो, श्री क्षेत्र सायगावन येथील स्थान आपण वंदन केले. स्थानाची लीळा आपल्याला श्रवण करायची आहे. त्यासाठी आपल्यासोबत आता आहेत आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री सुदामराज दादाजी खामनीकर. बाबाजींकडून आपण या स्थानाची लीळा श्रवण करणार आहोत. सायगावन या गावाबद्दल जर सांगायचं जर झालं, अतिशय भाविक असलेलं हे गाव. गावात जवळपास 30 ते 35 घरे जे आहेत ते उपदेशी आहेत, परंतु येथे येणारे जे काही भाविक आहेत, पदयात्रा असतील, तीर्थयात्रा असतील, त्या सर्वांची काळजी ईश्वर कृपेने आणि ही सर्व गावातील मंडळी सहजतेने घेतात. खरोखर अशा या गावातील स्थानवंदन झाल्यानंतरला ईश्वराचं हे चरणांकित वस्तीस्थान, हे स्थानवंदन झाल्यानंतरला आज खूप आनंद झाला.
त्याचप्रमाणे या स्थानाच्या संचालिका आदरणीय श्रद्धेय परमपूज्य तपस्विनी अलकाबाईजी गुरु अवधूतराज दादा खामनीकर मंदिराच्या संचालिका आहेत. ताईजी अतिशय तन्मयतेने तळमळीने येथे येणाऱ्या साधकांची त्या काळजी घेतात. आमचं दुर्भाग्य कदाचित म्हणता येईल, ताईजींची आणि आमची आज भेट होऊ शकली नाही. त्या त्यांच्या काही व्यापारानिमित्त बाहेरगावी आहेत. तर नक्की योग येईल ताईजींची आमची भेट व्हावी. दंडवत. तर चला आपण आता बाबाजींकडून या स्थानाची सुंदर अशी लीळा श्रवण करणार आहोत. दंड प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी कन्नडहून सायगावाला आले. इथं एक दिवस स्वामींचं वास्तव्य होतं. सकाळ दुपार संध्याकाळ त्रिवेळ पूजा अवसर झाला. सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींचं जे उपदेश संदेश होता की जीव उद्धारणं, प्रत्येक जीवाचा उद्धार करणं आणि त्याला मोक्षाला प्राप्ती करणं ही स्वामींचा उद्देशाने स्वामी श्री क्षेत्र सायगाव येथे आले. स्वामींचं एक दिवस वास्तव्य होतं. इथून स्वामी श्री क्षेत्र वाघळीला गेले. तर ज्या टायमाला स्वामी आले त्या टायमाला इथं एक मोठं वडाचं झाड होतं. वडाच्या झाडाखाली स्वामींचं एक रात्रीचा मुक्काम होता. ह्या मंदिराचं जे संचालिका आहेत तपस्विनी अक्काबाई गुरु अवधूतराज दादा खामनेकर, ते ह्या मंदिराची देखभाल करतात. आणि मी सुदामराज अक्काबाई खामनेकर या मंदिराचे व्यवस्थापक काम पाहतो. आणि आम्ही सर्व खामनेकर परिवार इथं एकूण 10 ते 11 मंडळी आम्ही असते या मंदिराच्या देखभाल करण्यासाठी. आणि ह्या सायगाव गावामध्ये 30 ते 35 उपदेशी आहेत. ते आलेल्या सर्व भाविक भक्तांची पूर्ण व्यवस्था करतात. हे गाव खूप धार्मिक आहे. दंडवत प्रणाम. भाविक भक्तगण हो, असे हे परमपवित्र स्थान आपण वंदन केले. स्थानाची सुंदर अशी लीळा आपण श्रवणही केली. यायचं कसं? श्री क्षेत्र सायगावन येथील स्थान वंदन करण्यासाठी खूप सोपा मार्ग आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगरकडून जर येत असाल तर छत्रपती संभाजीनगरपासून फक्त 90 ते 100 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव आहे, हे स्थान आहे. त्यासाठी आपल्याला कन्नडला यावं लागेल. कन्नडला आल्यानंतर अतिशय सौंदर्यपूर्ण निसर्गाचं सौंदर्य बघायचं असेल तर गवताळा घाटातून तुम्हाला इकडे यावं लागेल. गवताळा घाट आणि नंतर मग गवताळा घाटापासून नागदकडे येणारा जो रोड आहे त्या घाटातून, तो ॲडव्हेंचरने परिपूर्ण असा घाट आहे, त्या घाटातून आपल्याला सायगावन या गावात यावं लागेल. छत्रपती संभाजीनगरपासून 60 ते 70 किलोमीटरचं अंतर कन्नड आणि कन्नडपासून 24 किलोमीटरचं अंतर म्हणजे सायगावन. त्याचप्रमाणे आपण जर खानदेशमधून जर येणार असाल तर धुळे वगैरे साईडने जर आला तर धुळे, चाळीसगाव नंतर नागद नंतर सायगावन, असं आपण या स्थानाच्या ठिकाणी येऊ शकता. गुगल मॅपवरती स्थान ॲवेलेबल आहे. त्याची लिंक जी आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन आपण या स्थानाची अधिक माहिती घेऊ शकता किंवा त्या रूटने आपण या स्थानाजवळ येऊ शकता. बंधूंनो, परमपवित्र चरणांकित स्थान संपूर्ण गाव उपदेशी, जवळपास संपूर्ण गाव नाही आहे पण बरेच उपदेशी या गावामध्ये आहेत. खूप छान हे गाव आहे, खूप छान हे स्थान आहे. आपण वंदन करण्यासाठी यायलाच पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा. तुमचे काही नवीन सजेशन्स असतील किंवा तुम्हाला काही कळवायचं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच लिहून कळवा. आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर इथे जे लाल बटन दिसतंय त्यावरती क्लिक करा आणि आपल्या महानुभाव यूट्यूब चॅनलच्या सदस्य बना. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दंडवत.